एक महत्त्वाची घडामोड आहे। पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी मंगेशकर रुग्णालयावर आरोप केलेत। रुग्णालयाच्या कामासाठी मंगेशकर ट्रस्टला जमीन दिली होती, मात्र ट्रस्टनं ती जागा डॉक्टर धनंजय केळकर यांना बहाल केली असं सुरतवाला यांनी म्हटलंय। रुग्णालय स्वतःच्या मर्जीतल्या लोकांसाठी रूम अडवून ठेवतात असंही सुरतवाला यांचा आरोप आहे। तर ज्या पद्धतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातल्या ज्या काही अडचणी समोर आलेल्या आहेत, ज्यावर टीका होताना दिसते, काय तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे? तुम्ही देखील या संदर्भात मुद्दा उपस्थित केलेला आहे। जगात एकही संस्था अशी नाही की जिथं बुकिंग नाही। एकमेव दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असं आहे, बुकिंग नाही, रूम ताब्यात ठेवतात। त्यांच्या मर्जीतले लोक त्यांच्याकडे आले नाही तर त्यांच्या मर्जीतल्या नसलेल्या लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून टाकतात। अत्यंत वाईट परिस्थिती आहे। शून्य मॅनेजमेंट असलेली संस्था आहे। हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सेस, सिक्युरिटी सगळं एक नंबर आहे, मॅनेजमेंट पूर्ण सडलेली आहे। मॅनेजमेंटच्या बाबतीत तुम्ही हे सगळे मुद्दा मांडतात। जागेच्या संदर्भात देखील विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ती जागा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देण्यात आली। काय नेमकं त्यावेळची देखील तुमच्याकडे माहिती आहे? काय नेमकी? हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी सारख्या वर्तमानपत्रात मुलाखती द्यायच्या। सरकार आम्हाला जागा देत नाही, आम्हाला जागा दिली तर दीनानाथच्या नावाने मोठं हॉस्पिटल बांधायची आमची इच्छा आहे। एकदा आमच्या पवार साहेबांनी मनावर घेतलं, विलासराव देशमुखांना पटवलं, त्यांच्याशी प्रेमाने बोलले आणि बाळ फुले नावाच्या आमच्याच एका मित्राच्या जागेवर रिझर्वेशन टाकून ही जागा जवळजवळ 24,000 मीटर जागा 1 रुपया भाड्याने दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली। दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी काही केलं नाही, जशीच्या तशी जागा उचलली आणि डॉक्टर धनंजय केळकरांना बहाल करून टाकली आणि त्यांनी हॉस्पिटल बांधलं। आणि लोकांच्या डोक्यात गैरसमज असेल की ही जागा त्यांना दिली, काही नाही, गिव्ह अँड टेक केलेलं आहे। वरच्या मजल्यावर लता दीदींचा, दीनानाथ मंगेशकरांचा आलिशान गेस्ट हाऊस आहे आणि त्या गेस्ट हाऊसचा वापर राहण्यासाठी करतात। हॉस्पिटलची त्यांना कुणाला काही घेणं देणं नाही। एक रुपया जो कुणी उभा केला ते धनंजय केळकरांनी उभा केला, त्यांनी हॉस्पिटल बांधलं आणि दीनानाथ मंगेशकरांचं फक्त नाव दिलेलं आहे, त्यांचा काही संबंध नाही। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश, TV9 मराठी, पुणे।